नमस्कार, जनवॉइसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज ठाण्यातील वसंत विहार येथील धर्मवीर जिद्द शाळा येथे अनेक मराठी कलाकारांनी उपस्थित राहून त्या स्पेशल चाइल्डसोबत होळी साजरी केली आहे। तर पाहूया कशा प्रकारे त्यांनी होळी साजरी केली आहे आणि काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत। जनवॉइसमध्ये तुम्हाला स्वागत आहे। आज या ठिकाणी होळीचं साजरा करण्यात येतोय, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगता? खरं तर मी खूप जनवॉइस या चॅनलला मी खूप अभिनंदन करतो त्यांचं। आणि मी आज जिद्द शाळेतल्या मुलांबरोबर होळी साजरी करतो आहे, त्याबद्दल मला खूप आनंद होतो आहे। आम्ही इतर वेळी म्हणजे दरवर्षी हास्याचे हास्याचे फवारे उधळीत असतो। आज मला या जिद्द शाळेतल्या मुलांबरोबर हास्याचे रंग उधळायला मिळत आहेत, त्यांचं हास्य बघायला मिळतं आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। आणि मला इथे बोलवल्याबद्दल चव्हाण साहेब आणि बिजू माने यांचे आभार। सर्वप्रथम सगळ्यांना होलिकोत्सवाच्या शुभेच्छा, गुरुवारीच्या शुभेच्छा। आम्ही काही आधीच 2 दिवस आधी आपण गुरुवार साजरी करतो। त्याचं कारण आहे मुलांना परत सुट्टी आहे शनिवार रविवार, त्यामुळे विठाई प्रतिष्ठानतर्फे ही जी आपण गेली 18-19 वर्ष होळी साजरी करतो विशेष मुलांसोबत आणि आमच्या सगळ्या विशेष मित्रांसोबत। तर खरं तर ही होळी आम्ही जशी तुम्ही पाहताय तर या लहान मुलांनी सुद्धा तुम्हाला संदेश दिलेला आहे की पर्यावरण पूरक रंगांनीच होळी खेळा आणि पाणी न वापरता पाण्याचा अपव्यय टाळून होळी खेळा असा संदेश तुम्हाला आज या सगळ्या विशेष मुलांनी दिलेला आहे या विशेष शाळेतील। तर तशीच होळी सगळ्यांनी साजरी करूया आणि बुरा न मानो लेकिन पाणी बचाओ होली है। गेली 18 वर्ष सातत्याने विठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून धर्मवीर आरांदिगे शाळा ही जिद्द जी शाळा आहे स्पेशल मुलांची, त्याच्यामध्ये आपण होळी साजरी करतो। गेले अनेक वर्ष सातत्याने विजू माने आहेत, भाऊ कदम आहे, इथे अनेक जण आहेत, कुशल बद्रिके आहेत, अनेक जण या कार्यक्रमासाठी मुलांना भेटायला इथे येतात। मुलं वर्षभर या होळीची वाट बघत असतात की कधी एकदा होळी हा सण या शाळेमध्ये साजरा होतो। गेले आम्ही अनेक वर्ष सातत्याने विजू माने आहेत, भाऊ कदम आहे, आम्ही एक गोष्ट पाहिली आहे की पर्यावरण पूरक आम्ही होळी या ठिकाणी खेळतो, त्याचबरोबर पाण्याचा अपव्यय होणार नाही याची सुद्धा काळजी घेणे अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी घेतो। नागरिकांना या माध्यमातून आम्ही एवढाच संदेश देतो की होळी खेळा, जपून खेळा आणि कमीत कमी पाण्याचा वापर करा आणि पर्यावरण पूरक रंग वापरा, एवढंच मी नागरिकांना विनंती करतो। नमस्कार, ठाणे महानगरपालिकेच्या आनंदिगे जिद्द विशेष शाळेमध्ये आजची ही तुम्ही होळी बघता आहात। ही विठाई प्रतिष्ठानतर्फे गेले 19 वर्ष मधली कोविडची 1-2 वर्ष सोडली तर सातत्याने विठाई प्रतिष्ठान विद्यार्थ्यांच्या आनंदाकरता होळी शाळेमध्ये आयोजित करतात। याच्यात होलिका मातेचं दहन केलं जातं, तसंच विद्यार्थ्यांसाठी धुलीवंदन किंवा रंगपंचमी देखील शाळेत आम्ही साजरी करतो। विद्यार्थ्यांकरता त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित होळी कशी राहील याच्याबद्दलची सर्वतोपरी काळजी शाळा तर घेते, परंतु विठाई प्रतिष्ठानचा देखील याच्यात खूप मोठा हात आहे आणि मुलांना सर्वतोपरी एन्जॉय करता येईल, गाणी, नाचणं, आनंद व्यक्त करता येईल अशा तऱ्हेने हा कार्यक्रम आयोजित केला जातो। आणि याच्यात फक्त विद्यार्थीच नाही तर शाळेतील सर्व कर्मचारी आणि विशेषतः मुलांचे पालक म्हणजे आई जी आहे प्रत्येक विद्यार्थ्याची, ती या निमित्ताने शाळेत देखील मनसोक्त होळीचे रंग खेळते। आणि मला ह्याच्यामध्ये विठाई प्रतिष्ठानचे आभार तर मानायचेच आहेत की विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित होळीचे आयोजन ते करतात। मी पुन्हा एकदा विठाई प्रतिष्ठानचे आभार मानते। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव डॉक्टर महेश म्हात्रे, मी जिद्द शाळे येथे फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करतो। विठाई प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी गेले सातत्याने जवळजवळ 12-14 वर्ष इथे होळी साजरी केली जाते। दरवर्षी न चुकता अभिजित दादा आणि सर्व त्यांची टीम दरवर्षी इकडे होळी साजरी करायला येतात। मी त्यांचं मनापासून आभार मानतो। मुलांबरोबर व्हीलचेअरची मुलं आणि इतर दिव्यांग मुलांबरोबर होळी साजरी करताना आम्हाला खूप मजा येते। दरवर्षी असेच सातत्याने यात राहावं हीच माझी विनंती। थँक्यू। विठाई प्रतिष्ठान गेले 19 वर्ष आमच्या शाळेमध्ये येतात आणि मुलं आमची या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत असतात। काही मुलं तर म्हणजे अभिजित दादा म्हणून आहे, त्याचं नाव घेऊन विचारतात अभिजित दादा येणार आहे का, होळी खेळणार आहे का, अशा प्रकारचे आम्हाला प्रश्न असतात। आणि मग मुलांचा उत्साह, रंगाची उधळण या सगळ्यामध्ये मुलं
खूपच मजा घेतात आणि म्हणजे आजच्या दिवसाचं त्याला वर्षभर आठवणीत ते ठेवत असतात. माझं नाव कांचन, हा माझा मुलगा यश. जिद्द शाळेतर्फे जे आणि तुम्ही लोकांनी विठाई प्रतिष्ठान ठाणे तर्फे जे आज प्रोग्राम ठेवले, आम्ही आज खूप एन्जॉय केलंय तुमच्या ह्याच्यामुळे आणि आम्हाला खूप खूप बरं वाटतंय, कारण आम्ही कधीच असं एन्जॉय केलेलं नाहीये. बऱ्याच शाळेत गेलो, बरंच काय केलं, पण असं एन्जॉयमेंट आम्हाला कुठेच भेटलं नाही. मुलांसकट पॅरेंट्स लोकांनी पण आम्ही खूप एन्जॉय केलं. म्हणजे झाले प्रिन्सिपल झाले, टीचर झाले, सगळ्यांनी खूप आम्हाला साथ दिलेली सगळ्याच्यात. आणि होळीच नाही, प्रत्येक इव्हेंट जसं दांडिया झाला, दिवाळी झाली, सगळेच आम्ही खूप एन्जॉय करतो इकडे. नमस्कार, मी या शाळेची पालक आहे. माझा हा मुलगा आहे हर्ष. तो या शाळेत 5 वर्षापासून शिकत आहे आणि 5 वर्षापासून तो प्रत्येक सण ते साजरे करतो आहे. आणि तो स्पेशल असल्यामुळे त्याला कुठे बाहेर जाऊन करता येत नाही. तो इतर मुलांमध्ये जाऊन होळी वगैरे करत नाही, पण ह्या शाळेमध्ये तो खेळतो, त्याला आवडतं आणि खूप छान. आणि त्यात विठाई प्रतिष्ठान ठाणे आले इथे आणि त्यांनी मुलांबरोबर खूप एन्जॉय केला आणि मुलांना खूप त्यांनी चांगलं खेळवलं आणि मुलांनी होळी खेळली, खूप मजा केली आणि त्यामुळे आम्ही पालकांनी खूप मजा केली आणि या शाळेने खूप आम्हाला त्यासाठी प्रोत्साहन केलं, सगळं केलं. त्याबद्दल शाळेला आणि प्रतिष्ठानला सगळ्यांना धन्यवाद. आणि त्या सेलिब्रिटी आले, त्यांनी आमच्या मुलांवर चांगला आनंद दिला आणि त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. हाय, मेरा नाम सीना राघवन है और मैं स्कूल का एक हिस्सा हूँ और पिछले 2 साल से हमारे यहाँ होली का ऐसा आयोजन किया जाता है बहुत अच्छे पैमाने पर। और हम इन बच्चों के लिए एक्चुअली कोई नहीं इतना ऑर्गेनाइज करता है जितना हर साल ये विठाई ग्रुप के जो लोग हैं वो करते हैं। तो हमको बहुत खुशी है इस मामले में कि हमारे बच्चों को भी सोसाइटी में उतना ही इम्पोर्टेंस और उनको उतना ही सब मजा कराते हैं जैसे हर फेस्टिवल में करते हैं, क्योंकि ये बच्चे आम लोगों के साथ में होली नहीं मना सकते, लेकिन हमारे लिए स्पेशली ऑर्गेनाइज किया जाता है। इसलिए वेरी मच थैंक यू टू द प्रिंसिपल, सारे टीचर्स और ये जो ग्रुप है उनको उनके एफर्ट्स के लिए थैंक यू बोलना चाहूंगी हमारी सबकी तरफ।